काय शपथ काय वाटते एकदम चिकनाचा वाटायला लागलो. जोडीला आहे ध्रुव माझ्या जोडीला. तर आणखीच आम्ही एक नवीन ब्लॉगची स्टार्ट करायला लागलो. म्हणजे ब्लॉग काढायचा पण एक म्हणजे कारण आहे. कारण असं आहे डोका म्हणजे आता मी हेअर ट्रान्सप्लांट करायला लावला आहे. तर त्याच्यामुळे कसा एक्सपिरियन्स आहे तुम्ही तुम्हाला शेअर करीन. म्हणजे किती कॉस्ट येते काय येते म्हणजे ऑलरेडी सगळं बोलणं आला आहे. फक्त आज माझी ट्रीटमेंट आहे तर तीच ट्रीटमेंट घ्यायला चाललो ना. बायचान्स अजून कोणाला करायचे असतील हेअर ट्रान्सफर वगैरे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी DMमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि डिटेल्स देऊन ठेवीन त्याच्यात. असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता आम्ही आलो इथं मिरावडमध्ये. मिरावडमध्ये इथून जायला 2 रस्ते आहेत. एक जातो इकडून प्रसादला, इथं हा प्रसाद आहे. अजून आपल्या इकडे जायचं सरळ स्टेशनच्या रोडला सरळ. इथून फक्त 2 मिनटावर आहे. जास्त लांब पण नाही आहे. इथून फक्त 2 मिनटावर गेलो ना का लगेच क्लिनिक आहे. दाखवतो चला पुढे लगेच. मी तो आता क्लिनिकमध्ये बसलो आहे. असा एक बसायला खूप सेटिंग मस्त आहे. आता आरामात बसलो. नंतर डॉक्टर येतील, चेक वगैरे करतील. नंतर मग आपला ट्रीटमेंटला सुरुवात होईल. बघू केवढा टाईम झाला ट्रीटमेंट. गाई अर्ध्या साईडची टकला केला आहे मागच्या साईडची. ना क्रीम लावली तसं थंडा फील व्हायला लागला आहे. आता तो थोडा एक मेडिसिन देणार आहे. पुढचं आपल्याला माहिती पडेल काय आहे ते. पण मागच्या 12 दिवसात पुरा काही केला आहे. सगळी साईडची आता टकला केला आहे सगळी साईडची. आता पहिला काय केला मागची केसा कमी काढली. आता कशी वरती पण काढली ना टेप लावला. अजून पुढं काय प्रोसेस आहे बघू समजेलच काय होते ते. तो काही जाता मस्त जेवण बिवून झालं आहे. ही बघा एक लाईनमध्ये बॉर्डर आखलं काही याच्या अंडरमध्ये ते आपले हे लागतील केस लागतील. आणि मागची जेवढी डोनर एरिया होती इकडची तिकडून आपले सर्व केस काढून झाले. आत्ता फक्त लावायचं बाकी आहे. आणि ते किती टाईम जाईल ते पण मी सांगेन तुम्हाला. साधारण आता झालेत 4:30. मे बी होतील 10पर्यंत होऊ शकतात. म्हणजे टाईम जातो थोडासा सर्जरीसाठी. कारण की ते प्रॉपर असे लावतात त्याच्यात थोडा टाईम जातो. पण होईल. आणि रिझल्ट कसा असेल तो मी तुम्हाला सांगणार नक्कीच. तर जेवढा डोनर एरिया दिलेला होता म्हणजे काढला होता तो इकडे असा साईड बाय साईड करायला लागलं म्हणजे जमा करून ठेवला आहे. आणि हा आपलं बेड झोपण्यासाठी म्हणजे असं मस्करी जायचे म्हणजे इथे डोकं ठेवायचं व्यवस्थित. मग तिथून ते डॉक्टर लोक सर्व सर्जरी करणार. इथे व्यवस्था मस्त आहे. AC पण आहे. भारी वाटते ते. बघू आता बाकीचा पुढे जेवढे आपले डोनर एरियाचे केस होते म्हणजे मागच्या साईडचे तर ते सर्व काढून झाले होते. बघा इकडे साईडला ठेवलेत कशा दिसतात ते. त्याच्यानंतर आपण आपली बीट्स चेक करूया. हार्ट बीट्स. तर ते हार्टबीट बघा पूर्ण ब्लाइंड येते म्हणजे ते लावलं नव्हतं. आणि इकडे डॉक्टर ते इंजेक्शन देतात. एनेस्थेशिया करून त्याचं म्हणजे नाव आहे इंजेक्शनचं. तर ते लावल्यामुळे डोकं सून पडतं आणि कसलंही म्हणजे पेन वगैरे काय होत नाही. एकदम आरामात ज्या आपल्याला सर्जरी करायची आहे त्याच्यासाठी ते दिलं जातं की जेणेकरून आपल्याला कसलाही म्हणजे पेन नाही होणार. बघा ते इंजेक्शन कसे लावतात. पण मी थोडासा शॉक झालो होतो नंतर म्हणजे व्हिडिओ बघून ते इंजेक्शन असं डोक्यामध्ये लागत होते ते बघून. बट एवढं काही नाही नॉर्मल होतं एकदम मस्त. आणि डॉक्टर पण विचारत होते टाईम टू टाईम की सर्व व्यवस्थित आहे का. आहे ते फुल म्हणजे राडाचा करता व्यवस्थित सगळं इंजेक्शन मागवलं म्हणजे नॉर्मल लोकल एनेस्थेशिया काहीतरी बोलतो त्याला त्या गोष्टीला. डॉक्टर बोलला मला असं लावलं. ऑलरेडी ट्रीटमेंट झाले अजून बाकी आहे. त्याच्यानंतर आपलं हेअर ट्रान्सप्लांट सुरू आहे. ती पण व्हिडिओ टाकू आपण. खतरनाक काम सर्व. आणि हेअर ट्रान्सप्लांट करताना बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यातली ही पण एक आहे. एक सुईसारखी गोष्ट आहे बघा. म्हणजे त्याचं मला डॉक्टरने नाव सांगितलं होतं बट मी विसरलो. पण ती सुईसारखी दिसणारी गोष्ट आहे. ते आपल्या डोक्यामध्ये छोटे छोटे डॉट्स करतात. म्हणजे जो समोरचा एरिया दिसतो ना तुम्हाला मार्क केलेला त्या पूर्ण एरियामध्ये ते पूर्ण डॉट्स करणार. मग त्याच्यानंतर आपले हेअर्स लागणार. म्हणजे हे
तेवढ्या जेवढ्या एरियात आपण डॉट केलेत ना तर तेवढ्या पूर्ण एरियामध्ये आपल्याला ते हेर लावले जातील. म्हणजे सर्जरी करताना मला कुठेच एवढी काही भीती वाटली नाही. म्हणजे एकदम नॉर्मल होतो आणि डॉक्टर पण टाईम टू टाईम आपल्याला विचारत होते. म्हणजे बोलतात ना एक हसी मजाक करून सर्व चालू होतं त्या गोष्टी. आणि तो एक्सपिरियन्स माझा एकदम खूप चांगला होता त्यांच्या जोडीला, डॉक्टरांच्या जोडीला. आणि सर्जरी करताना मला कुठेच भीती नाही वाटली. माझ्यासाठी असं सर्व गोष्टी म्हणजे फर्स्ट टाईमच सर्जरी केली बट सर्व गोष्टी माझ्यासाठी नॉर्मलच होत्या. तो आता जरासं ते नितीन का काय ते सांगतात ते करून झालं आहे ना. थोडासा ज्यूस पिवायला दिला आहे, बरं वाटते ज्यूस पिऊन. तर आता बघू शकता का बाकीची गोष्ट झाली आहे. एवढं सगळं लावून झालं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त बघायचं आहे लास्ट प्रोजेक्ट. कारण की आता त्याच्यानंतर आपल्याला सगळं ते जे रूट्स घेतले ना आपल्याला असं हे करते लावून घेते. लावून झालं का आपलं सगळं संपलं. तर फायनल लास्ट प्रोसिजरला आपली सुरुवात झाली होती. आणि याच्यात म्हणजे शेवटचं हे काम बाकी होतं की आता एक एक करून आपले ते जेवढे रूट्स आहेत तेवढे एक एक करून ते लावायला सुरुवात केली होती. आणि तुम्ही याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणी तुमचा डॉक्टर असेल तो प्रोफेशनलच असला पाहिजे. आणि या गोष्टी मी अगोदरच म्हणजे क्लिअर करून घेतल्या होत्या. तर तुम्ही पण जर करत असाल हेअर ट्रान्सप्लांट तर तुम्ही पण ह्या गोष्टी अगोदर विचारा आजूबाजूंना की सर्व जेन्युइन आहे का, काही गोष्टी आहेत ह्या गोष्ट मी अगोदरच विचारून करून घेतल्या होत्या. आणि तुम्ही इकडे बघू शकता की त्यांचं वर्क कशा प्रकारे आहे. आणि नॉर्मल थोडीशी ब्लिडिंग होते सर्जरी करताना, एवढं टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही आता थोड्या वेळात फायनल लुकआउट बघणारच की कशा प्रकारे हेअर लावून झाल्यात. तर इकडे बघा कशा प्रकारे पूर्ण हेअर लावून झाल्यात. कारण मला 6,500 ते 7,000च्या आसपास करून ग्राफ्ट लागले. बट स्टील रिझल्ट चांगलाच भेटला मला. प्रत्यक्षात एकदम म्हणजे जी केस लावण्याची पद्धत आहे एकदम व्यवस्थित लावून झाले. एकदम समजते कशा प्रकारे लावले. थोडंसं हे होते ते स्प्रे मारला म्हणतो थोडंसं पाणी होते. पण बघा एकदम व्यवस्थित काम केलं. व्यवस्थित मला तर एक नंबर पडला आहे. फक्त रिझल्ट म्हणजे 6 महिन्यात रिझल्ट समजेल जेव्हा केस वाढतील. आणि काय प्रोसेस आहेत म्हणजे काय मेडिसिन आहेत काय म्हणजे गोळ्या वगैरे देतात आपल्याला खायला, त्याचं थोडंसं पालन पण केलं पाहिजे. असं नाही का तुम्ही लावले म्हणजे सर्व मग त्याला एक बोलतात ना का व्यवस्थित हे पण केलं पाहिजे, ट्रीट पण केलं पाहिजे. तशा प्रकारे ते ट्रीट करावं लागेल. बाकी काय नाही. सध्या पुरतं आता एवढंच आहे. बाकीचं उद्या बघूया. आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. बाय बाय.